हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे तुमचं माझ्या स्वरा फुलाने किचन चॅनलमध्ये। तर बघू शकता इथे आपण काशीफळाची भाजी बनवायला घेतलेली आहे। त्यासाठी लागणारं काही साहित्य बघूया। इथे मी अर्धा किलो काशीफळ घेतलेले आहे, व्यवस्थित कट करून घेतलेले आहे आणि धुवून घेतलेले आहे। 1 इंच आलं आहे, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 10 ते 15 हिरवी मिरची आहे आणि इथे शेंगदाणे जे आहे ते भाजून आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे। 1 चम्मच इथे प्रवीण मसाला आहे, 1 चम्मच हळद, 1 चम्मच मोहरी, 2 चम्मच जिरे आहे, चवीप्रमाणे मीठ आणि हिरवी कोथिंबीर आहे। चला तर इथे आपण भाजीला आता मसाल्याचं जे वाटण आहे ते तयार करून घेऊया। हिरवी मिरची, सगळी हिरवी मिरची इथे घ्यायची आहे। लसण आणि एक आल्याचा तुकडा आहे तो सुद्धा याच्यामध्येच टाकायचा आहे आणि हे मिक्सरमध्ये जिरं सुद्धा ॲड करायचं आहे। आणि हे जे सगळं वाटण आहे ते मिक्सरमध्ये आपल्याला थोडं जाडसरच असं वाटून घ्यायचं आहे। बघू शकता। आता आपण भाजीला फोडणी देऊन घ्यायची आहे। तेल इथे मी तापवून घेतलेलं आहे आणि जिरं मोहरी छान तडतडू द्यायची आहे। त्यामध्येच आपल्याला कढीपत्ता सुद्धा ॲड करायचा आहे। कढीपत्ता मी तिथे घ्यायचं विसरले होते आणि जे वाटण आहे आपलं त्या वाटण इथे ॲड करायचं आहे। व्यवस्थित ही जी हिरवी मिरची लसण आपण बारीक केलेला होता त्याला व्यवस्थित असा लालसर कलर येऊ द्यायचा आहे। बघू शकता किती छान कलर आलेला आहे। आता यामध्ये आपल्याला 1 चम्मच हळद जी घेतलेली होती ती हळद इथे ॲड करायची आहे आणि 1 चम्मच प्रवीण मसाला ॲड करायचा आहे। व्यवस्थित इथे हे मिक्स करून घ्यायचं। ही भाजी ना आमच्याकडे सहसा शक्यतोवर भंडारे जे असतात त्या भंडाऱ्यामध्ये अशा प्रकारच्या भाज्या बनवल्या जातात आणि काशीफळाची भाजी आणि पुरी असते। तर हाच बेत मी इथे आमच्या घरी करत असते। बघू शकता अशा प्रमाणे इथे सगळं काशीफळ जे आहे ते टाकून घेतलेलं आहे। व्यवस्थित काशीफळ मी धुवून घेतलेलं होतं आणि अशा प्रकारे इथे काप केलेली आहे। थोडे मोठे मोठेच काप करायचे आहे। भंडाऱ्यामध्ये ज्या भाज्या केल्या जातात त्याच्यामध्ये याच्यापेक्षा सुद्धा जास्त मोठ्या मोठ्या फोडी केलेल्या जातात। त्यामध्ये आता आपल्याला मीठ ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित भाजीला आपल्या परतून घ्यायचं आहे। आणि आता हे मीठ या भाजीला लागावं त्यासाठी व्यवस्थित 2 ते 3 मिनिटं ही भाजी आपल्याला वाफेवरती होऊ द्यायची आहे आणि 2 ते 3 मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचं। व्यवस्थित भाजीला मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता आपल्याला काही मसाले वगैरे ॲड करायचे आहे। जसं की आपला हा शेंगदाण्याचा कूट इथे बाकी होता टाकायचा, तो जाडसर बघू शकता जाड जाड शेंगदाणे इथे दिसत आहे। जो कूट आहे एकदम जाडसर पण नाही काढलेला आहे, मीडियमच आहे, तो इथे पूर्णपणे टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित भाजीला मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही हवं तर या भाजीला पोळीसोबत सर्व करू शकतात, भाकरीसोबत सर्व करू शकतात आणि पुरीसोबत पण भन्नाट लागते बरं का ही भाजी। आता यावरती आपण कोथिंबीर ॲड करायची आहे आणि झाकण ठेवून द्यायचं आहे। आणखी 2 ते 3 मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचं आहे आणि बघू शकता भाजीला आपल्या इथे तेल व्यवस्थित सुटत आहे, आपली भाजी इथे शिजत आहे। या भाजीमध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे। पाणी जर का ॲड केलं तर ही भाजी एकदम सपक लागते बरं का। असाही तुम्ही काय म्हणू शकता याला, काशीफळ म्हणतात किंवा डांगरसुद्धा म्हणतात ना, आमच्याकडे तर काशीफळच म्हणतात। बघू शकता त्या भाजीला किती छान तेल सुटलेलं आहे आणि इथे ही भाजीसुद्धा शिजलेली आहे, व्यवस्थित शिजलेली आहे आणि भाजीने पूर्णपणे इथे तेल सोडलेलं आहे। जोपर्यंत भाजी पूर्ण तेल सोडत नाही तोपर्यंत इथे भाजी शिजत नाही। बघू शकता अशा प्रकारे भाजी इथे आपली शिजलेली आहे। पूर्ण भाजीने तेल सोडलेलं आहे, पाण्याचा अजिबात इथे वापर केलेला नाही आहे मी। आणि अशा प्रकारे इथे आपली काशीफळाची भाजी रेडी आहे आणि मी इथे गरमागरम भाजी इथे सर्व केलेली आहे। सोबतच बाजरीची भाकरी, पापड, लोणचं आहे। तर ही भाजी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा।